चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा। 3.5 मुहूर्तांपैकी दसरा एक मानला जातो। चातुर्मासात आश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो। या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते। त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांची पूजा करण्यात येते। धनसंपदा महालक्ष्मी, शक्ती म्हणजे महाकाली, ज्ञानसंपदा महासरस्वती या 3 शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते। तळी आपट्याच्या झाडाचं थेट लक्षात येणारं वैशिष्ट्य म्हणजे त्याची 2 भागात विभागलेली पानं। कुणाला ती हृदयाच्या आकाराची, बदामाच्या आकाराचीही वाटतात। आपट्याच्या फुलांचा रंग पांढरा आणि काहीसा पिवळसर असतो। हे झाड मध्यम उंचीचं असून ते भारतीय उपखंडात आणि दक्षिण पूर्व आशियात निमसदाहरित पर्णझडी आणि शुष्क जंगलातही वाढतं। आपट्याला संस्कृतमध्ये अश्मंतक म्हटलं जातं। श्वेत कांचन आणि युग्मपत्र अशा नावांनी हे झाड ओळखलं जातं। या झाडावर अनेक कीटक फुलपाखरू उपजीविका करतात, त्यामुळे पर्यावरणीय दृष्ट्या हे झाड अतिशय महत्त्वाचं आहे। त्याशिवाय मानवासाठीही ते उपयुक्त झाड आहे। या झाडापासून डिंग, धागे, टॅनिन मिळतं। आपट्याच्या लाकडाचाही पूर्वी वापर होत असे, तसंच पानांचा बिडी बनवण्यासाठीही वापर केला जातो। आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे। आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जायचा। मूतखडा विकारात औषधांमध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा, तर याची पानं कफ आणि पित्त दोषांवर गुणकारी असल्याचं सांगितलं जातं। आपट्याचे झाड हे महावृक्ष असून ते महादोषांचं निवारण करतं, इष्टदेवतेचं दर्शन घडवते आणि शत्रूंचा विनाश करते। अर्थात आपटा खरंच किती गुणकारी आहे याविषयी अधिक ठोस संशोधन गरजेचं आहे, असं वनस्पती शास्त्रज्ञही सांगतात।